हरिभक्तपरायण गुरुवर्य कमलाकर महाराज तिरडे, त्यांचे गुरुबंधू दिनेश महाराज कुयंबी, आमचे गुरुबंधू गुलाब महाराज धोंडवे सकलपडा, हंसराज महाराज चौधरी केळावर, तद्वत न्यायाप्रमाणे परिहार देणं तो गरजेचा असतो. सालाबादाप्रमाणे येणारा बळीबाबाचा कार्यक्रम या न्यायाप्रमाणे बघा. आता रंगपंचमी झाला तो ओम चैतन्य कानिपनाथाचा रंगपंचमीचा कार्यक्रम, आणि हा बळीबाबाचा कार्यक्रम म्हणजे सावरगाव गर्भगिरी पर्वत, त्याला बोलतात सोन्याचा डोंगर. गोरक्षनाथाने जी सोन्याची विठ फेकली त्याचं नाव गर्भगिरी पर्वत. विठ्ठल आणि या सालाबादाप्रमाणे येणारा हा कार्यक्रम मायबाप ही सेवा बघा. हरिभक्तपरायण कमलाकर महाराज गुरुवर्य गुलाबबाबा असतील, हंसराज महाराज असतील, गुलाबराव चिरंजीव दिनेश महाराज असतील, यांनी माझ सारख्या पामराकर ची सेवा सोपवली. आणि सोपवल्यानंतर बघा भावार्थ मध्ये तुम्हाला सांगितलं की नाथ परंपरा आणि वारकरी परंपरा एकच आहे, एकच आहे. आता याच्यामध्ये फक्त थोडासा बदल आहे. काय भक्तीच्या त्या मज दावाव्या, थोडासा बदल आहे, थोडासा. आणि हा बदल एकत्र करण्याचं काम तुमचं आमचं आहे. हा बदल आता यांचा पोषक आहे तो भगवा, यांचा पोषक आहे तो भगवा, आणि आपला पोषक आहे तो पांढरा. आता भगवा म्हणजे काय हो? भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित, आणि वा म्हणजे वासना रहित. विठाला भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित, आणि वा म्हणजे वासना रहित. तीन आले ना. त्रिगुणी संगमे चित्त नाही सायाज्ञ करशी प्रपंचन्य हरीशी न बशी. मग आता कवी कोण? कवी कोण आणि हरी कोण? आता जर ती कहिनी नाथापासून जर परंपरा इथपर्यंत आली, इथपर्यंत येत असताना त्याचा सूत्रधार ठरला बघा. जवळ सकळ सिद्ध आहे, हात पायी चालाया पाय, तीर्थयात्रावारी चुकू नये. आता त्याचा जर गुरु निवृत्तीनाथाचा जर गहिनीनाथ आहे, तर गहिनीनाथाचा साधक कोण आहे? निवृत्तीदादा आहे. सकल तीर्थ, सगळी तीर्थ कुठं आहेत? तीर्थ आहे. मग जगाच्या देवाने विचार केल्यानंतर त्याने अवतार कोणाचा धारण केला? आता निवृत्तीचा साधक कोण? निवृत्तीचा साधक कोण? आता त्यावेळेस फक्त एकच साधक करायचं, एकच, ओनली वन, एकच साधक. आता तर भारूड बाबा लाख असले तरी कमीच. विठ्ठल त्यावेळेस एक साधक असायचा. आणि ती दादाने बघा, दादाचा साधक निवृत्तीनाथ झाला, दादाचा साधक ज्ञानेश्वर माऊली झाला. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं बाबा, ते 1400 वर्षाचं एक पुष्प फुल पडेल होतं, ते फुल कुठलं होतं माहिती आहे का? नर्मदे तापी किराणी ते पडलेलं होतं, आणि ते पुष्प माझ्या मुक्ताईच्या ताब्यात दिलं. विठ्ठल आता ते पुष्प 1400 वर्षाचं. किती वर्षाचं? 1400 वर्षाचं. तुमचं आमचं आयुष्य किती आहे? तुमचं आमचं आयुष्य किती आहे? आपण फक्त वासुदेव पांगळ मध्ये सांगतो अल्पायुष्य, शतगण लेते मध्ये बालत्व, काय भजनाशी. आता बाबा तुम्ही कोणत्याही मार्गाने गेले, कोणत्याही मार्गाने गेले, आदेश अलग निरंजन. आ म्हणजे आत्मा, देव म्हणजे देव. आ म्हणजे आत्मा, देव म्हणजे देव, आणि स म्हणजे परमात्मा. विठाला
तळमळ करतो कशासाठी? एवढं तळमळ करतो कशासाठी? एक एक शब्दाचे अर्थ सांगतो कशासाठी? याच्यामध्ये भेद नसावा, याच्यामध्ये तुमच्या आमच्यामध्ये भेद नसावा. बघा, वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय एक आहे. तुम्ही माझ्या बरोबर दिंडीसाठी आले, वारीसाठी आले की नाही? दर दिवशी तुम्हाला हेच सांगितलं ना. मग आपल्याला काय करायचं आहे? हेची आमा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. आपल्याला हे नाम करायचं आहे. आता आदिनाथ गुरु. आता गुरु म्हणजे काय हो? गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. जो अंधाऱ्याकडून प्रकाशाकडे नेतो. कशाकडून? अंधाऱ्याकडून प्रकाशाकडे नेतो, त्याला म्हणतात गुरु. त्याला म्हणतात गुरु. आता नाथ माऊलीच्या जर चिरंजीव पदामध्ये जर गेलं पैठण निवासी नाथ बाबाच्या, तर त्यांनी सांगितलं जाणतेने गुरुशी भजिजे, जाणतेने गुरुशी भजिजे, त्याने कृत्य कार्य होईजे, शाखा संतोष पल्लवी. तुम्हाला घडायचं आहे ना, या अंधारातून बाहेर निघायचं आहे, त्या अंधारातून बाहेर निघायचं आहे. आता मी तिरड्या फाट्यावरती बोललो. आपण आपल्यातले गुण ओळखावे, आपण आपल्यातले गुण ओळखावे. मागे दोष काढणारे लोक आहेत, मागे दोष काढणारे लोक आहेत. पाऊल टाकायचं असेल तर ते उचलून पुढे टाका. पाऊल आपलं टाकायचं आहे ना, ते उचलून पुढे टाका. मागे खेचणारे आहेत बाबा, मागे खेचणारे आहेत. मग जगाची आई सांगते ज्ञानगत्ता प्राप्त झाली, वाचा सहज बोलाया लागली. आपल्याला आम्हाला ज्ञान प्राप्त करायचं. ज्ञान प्राप्त होत असताना बघा, जो अंधाराकडून प्रकाशाकडे नेतो, अंधाराकडून प्रकाशाकडे नेतो. आता एवढी साधक मंडळी आहे, एवढी साधक मंडळ आहे, कमलाकर बाबाच्या आधिपत्याखाली आहे, एवढी साधक मंडळ आहे, साधिक मंडळ आहे. मग आपण वारकरी संप्रदायामध्ये सांगतो, आपलं पैठण निवासी बाबा एकनाथ बाबा सांगतात, बाबा काय सांगतात, जर एवढ्या गुरुच्या सानिध्यामध्ये एवढं जर परिवार आहे, परिवार असताना बघा त्याचाही कोणीतरी सद्गुरू असेल, त्याचाही कोणीतरी सद्गुरू वाचूनी सापडे ना धरावे ते पाय, त्याचाही कोणीतरी सद्गुरू असेल. आता हरिपाठ सांगितलं का नाही? सद्गुरू सारखा असता इतरांचा लेखा राजियाची कांता काय, भीक मागे मनाची अजोगे सिद्धी पावे. माझी एकनाथ बाबा सांगतात. आता आपल्यातला हा भेद काढायचा आहे, आपल्यातला हा भेद काढायचा आहे. माझे एकनाथ बाबा सांगतात, जर गुरुवर्य कमलाकर महाराज आहेत तर त्याचे सद्गुरू कोणीतरी असतीलच ना, त्याचे सद्गुरू कोणीतरी असतील. ही कमलाकर बाबाची परंपरा आहे, ही परंपरा आपल्याला वाढवायची आहे. जसं आपण मी अभंग घेतला, इवलेशी रोप त्याचा वेलू गेला, ही परंपरा ज्ञानोबाने लावली आणि ती आपल्याला वाढवायची आहे. कुणाला? आपल्याला वाढवायची आहे. कुणाचं खंडन मंडन करायचं, कुणाचा तिरस्कार करायचा नाही, कुणाचा भेदभाव करायचा नाही. आपल्यामध्ये काय ठेवायचे? षड विकार बाजूला ठेवायचे आहेत. कुठले विकार? षड विकार. आणि जे वारकऱ्यामध्ये माझ्या ज्ञानोबानी जो त्याला फक्त वळण दिला. आता आपण रस्त्याने गाडी चालवत असताना बघा तिथं बोर्ड आहे, सावधान पुढे अपघाती वळण आहे. आता माझ्या ज्ञानोबानी वळण दिला, वैष्णवा संगाती संगती सुख वाटे जीवा. माऊली थोडीशी कलाटणी दिली. काय दिली? थोडस वळण दिलं की नाही? थोडस वळण दिलं आणि तिच्यामध्ये बदल झाला. आता वळण का दिलं?
वळण का दिलं असेल बघा. आता तुकोबाने त्याचं वळण दिलंय. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगितलं होय होय. आता बघा तुकोबाने कसं वळण दिलं. होय होय 2 वेळेस सांगितलं, 1 वेळेस नाही. पहा पहा रे. आता पंढरी कुठं पाहायची आहे? पंढरपूरला का? पंढरपूरला पाहायची आहे का? पंढरपूरला पंढरी सांगितली नाही. पंढरपूरला पंढरी सांगितली नाही. आपल्याला आदिनाथाचा गुरु पाहायचा आहे. कुणाचा? आदिनाथाचा. आदिनाथाचा जर गुरु पाहायचा आहे ना, तर सद्गुरु पर्यंत जायचं आहे ना आपल्याला, तर काय करावं लागेल? हा संसार शून्य आहे. जसा पाडव्याचा मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि हिंदू वर्षाचा आज आपला पहिलाच दिवस आहे. नूतन वर्षी त्याला बोलतो. याला आपण बोलतो शालिवाहन सख्ये. बोलतो की नाही? याला आपण बोलतो शालिवाहन सख्ये. आता शालिवाहन नावाचा एक कुंभार होता. पाडव्याचं चिंतन आलं मला सांगतो. पाडव्याचा दिवस आहे आज. सोन्याचा दिवस आहे आज. सोनियाचा दिन वर्ष अमृताचा धनी. वर्ष अमृताचा आज. सोनियाचा दिन वर्ष अमृताचा धनी. आज सोनियाचा दिन पाहिला अरे पाहिला पाज पाहिला रे पाहिला आज सोनिया पाहिला रे हरी पाहिला रे आज सोनियाचा दिन वर्ष अमृताचा वर्ष. बाबा आज पहिला दिवस आणि आपण समजतो तो इंग्रजी महिना 1 जानेवारी, पण आपला खरोखर हिंदू वर्षाचा पहिला दिवस. 3.5 मुहूर्त, 3.5 हाताचा देह आणि ह्या देहामध्ये बघा परमात्म्याला बघायचं आहे. कुणाला? परमात्म्याला बघायचं आहे. हा संसार शून्य आहे. या शून्याकडे आपल्याला जायचं आहे. कशाकडे? शून्याकडे. संसाराच्या नावे घालून या शून्य. संसाराच्या नावे घालून या शून्य. संसाराच्या नावे घालून या शून्य. पुण्य धर्म केला पुण्य धर्म केला पुण्य धर्म केला. आता जरा जागेवर या. आता जागेवर या. आमचं काम आहे बाबा. आम्ही बांधला फेटा. आता काय केला? बरं बाबा हा बांधला फेटा, हाणल्या चाटा, त्याचे खालून घेतल्या नोटा. उद्या सकाळी अँकर खेडच्या चौकात विठाला. आपल्याला तिकडे जायचं नाही. आता इकडे या. अध्यात्माकडे या. आपल्याला बोलायचं आहे आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा. आपल्याला इकडे यायचं आहे. आता बघा शून्य आहे. शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य. आता तो शून्य काय करतो? शून्य काय करतो? माऊलीने गीतेमध्ये सांगितलंय 12व्या अध्यायामध्ये. आता कोणाला काय करायचं ते तुम्ही पहा. माऊलीने सांगितलं उचलली या प्राणासरशी इंद्रिया निगती जैशी तैसा मनोबुद्धी पाशी अहंकारू येगा. माऊलीचं प्रमाण आहे 12व्या अध्यायाच्या 100व्या ओळीमध्ये लिहून ठेवा. तुका म्हणे नाही जी विश्वासाच्या म्हणी पहावी पिराने. इथून गेल्यानंतर मध्ये जा ज्ञानेश्वरी गीता काढा आणि तिथं पहा. 9व्या अध्यायामध्ये पोटाचा पुरावा दिला. आता तुम्ही बसलेत ना. पोटाचा पुरावा दिला. मनाचा मारू न करता इंद्रिया दुःख न देता येथील मोक्ष आहे. इथं श्रवणाची माझी आहे. विठाल संसाराच्या नावे घालून या शून्य. वाढता हा पुण्य धर्म केला. हा शून्य हा झिरो. आता झिरोच्या पुढे बाबा 1 जर लावला तर झिरोच्या पुढे म्हणजे काय आहे? आता आपले काय त्याला सांगतात
1 2 3 त्याला काय सांगतात? हा, उजळणे. पुढे आला 0, मग आता हा आहे 0, मग हिच्यात 1 आला आता उजळणी प्रमाणे. मग 1 हा काय काय तुम्ही बोला नाही तर सोडणार नाही 12 वाजेपर्यंत. विठ्ठल आता एक आला तर त्याचं नाव आहे जीव. आता भागवताकडे जा. 1 जीव त्याला 2 बाया आहेत की नाही? हा, आता तुम्ही आता उजळणी का ना? मग आता 1 जीव आणि 1 तुम्ही वयाने मोठी, ज्ञानाने मोठी, सगळ्या गुणांनी मोठी. मज पामर अशी गाडी थोरबन बायाची वाहन पायीवरी. आता 1 जीवन पुढे मंदिर कशाचं आहे? आता 2 अधिक 1 किती झाले? 3. मग 3 कोण आहेत? आहेत ना? आता 4. आता तुम्हाला सांगितलं ना संसाराच्या नावे घालून या. आता मी शून्यात काढायचं आहे तो, ऐक ना, हे शून्य आहे. आता आदिनाथ कोण आहे तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला. आता 4 म्हणजे 4 वेद आपल्याकडे आहेत का? नाही. 5 पंच, 5 कर्मेंद्रिय, 5 6 षडविकार. तुका म्हणे पोते काम क्रोध केले घर 7. आता याच्यामध्ये जरासा फॉल्ट आहे देवा. शास्त्राच्या बाजू थोडे वेगळे आहे. आता काही माणसं काय करतात, मी बोलून गेलो, पूर्वीच्या काळामध्ये 1 गुरु आणि 1च साधक. बरोबर. आता लाख जरी आपले साधक झाले तरी कमीच गुरुला, आहे की नाही? मग ती तुकोबा सांगता, जेनीबाई सांगते, गुरु पायी ठेविता आपोआप भेटेल. मग तुम्हाला पुरावा दिला, जाणत्याने गुरुशी भजीजे त्याने कृत कार्य होईजे, साका संतोष पलवी. आता लाख असले तरी कमी, आहे की नाही? मग आता हे सप्त ऋषी पण आहेत आणि 7 महासागर आहेत की नाही? आता पंचतत्व सांगितले. याच्यामध्ये 5 मध्ये आपण उभे आहे ते पृथ्वी, जल, आकाश, वायू आणि शेवटचं आता 8 अष्टवसु गंगेपासून प्राप्त झाले ते 8 अष्टवसु. 9 ग्रह आणि 10वा 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय त्याच्यापासून तयारी झालेली ही. आता एकावर ठेवला 0, आलो की नाही बाबा तिथं? मग एकावर ठेवला 0, हात तयार झाला कितीचा? 3.5 कितीचा? 3.5 हाताचा हात तयार झाला. आणि हात तयार झाल्यानंतर ज्याने 10 इंद्रिय ताब्यात ठेवले, किती? ज्याने 10 इंद्रिय ताब्यात ठेवले त्याच्या पोटी जगाचा बाप आला. त्याचं नाव दशरथ. विठ्ठल ज्याने 10 इंद्रिय ताब्यात ठेवले. आणि 11वं आधी मन घेई तोची गणाचा. तुका म्हणे मन चंचल हाती येईल. इथपर्यंत आले ना ते महाराज अभंगाच्या प्रथम करतात. आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु
आदिनाथ गुरु सद्गुरुनाथ 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 आदिनाथ गुरु आदिशक्ती आणि भगवंत शिव कैलासवासी इकडचं नाही हा. ती कैलासवासी नाही तर तुम्ही समजणार दुसरं आहे की नाही. ती शिव आणि पार्वती कैलासवासी आणि ते बघा अरण्यामध्ये फिरत असताना बघा गुप्त बात चालू होती. गुप्त बात चालू असताना हाच अवतार तुम्हा धराया कारण उदराया जन जलजीवा हा जो कवी होता. कवी बघा याला सांगून ठेवलं होतं कुणी द्वारकाधीशाने सांगून ठेवलं होतं अगोदर तुला कुठे जन्म घ्यायचा आहे. आता आपला वेळ राहिला किती फक्त बाबा 10 मिनिटाचा. किती 10 मिनिटाचा. पुढचे कार्यक्रमाला वेळ होऊ नये म्हणून आमचे गुरुवारी कमलाकर बाबांनी सांगितलं दिनकर बाबांनी सांगितलं की महाराज मनसोक्त कार्यक्रम होऊ द्या. पण आपल्याला बघा जशी वेळ आहे तशी आपल्याला निभावावं लागेल. जशी वेळ असली तशी निभावावं लागेल. पण ते महादेव आणि पार्वती बघा जंगलात फिरत असताना बघा ही गुप्त गोष्टी ऐकली. त्या माशाने ऐकली. ऐकल्यानंतर तिच्यामधून होकार आला. तुला काही समजलं का. तू मासा बोलतो हा समजलं. आता समजलं ना. समजलं. आता इकडे जर भागवतामध्ये पाहिलं ना आपल्याजवळ तेवढा वेळ नाही. झाली गर्भाची रचना झाली गर्भाची रचना ठाऊक नव्हते दोघे आपल्याला तिकडे जायला वेळ नाही. आता तिथून आवाज आल्यानंतर बघा त्याच्या बघा अंड्यातून कोण आला. बगळे आले. बगळ्यांचा थवा आला. अंडा फोडल्यानंतर अंड्यामध्ये बालक दिसला की नाही. ते बालक रडायला लागल्यानंतर बघा त्या नावाचा बघा कामिक नावाचा कोळी. कुठला कोळी. कामिक नावाचा कोळी बाळाचा आवाज ऐकल्यानंतर धावत त्याच्या जवळ गेला. धावत गेल्यानंतर बघा त्याला उचललं आणि उचलल्यानंतर आकाशवाणी झाली. आकाशवाणी साधी झाली असेल का हो. झाली असेल का साधी. आता मी पंढरपूरला गेलोच नाही तरी तुम्ही मला कीर्तन देता. हीच आपली मोठी चूक आहे. विठ्ठल प्रत्यक्षात जागेची पाहणी करावी. प्रत्यक्षात जागेची पाहणी करावी. पाहणी केल्यानंतर बघा पाहणी केल्यानंतर त्या कीर्तनकाराला बोलवावं आणि कीर्तन द्यावं. आपण फक्त बाबा गायक चांगला आहे बाबाचा आवाज मंजूर आहे म्हणून आपण लगेच कीर्तन देतो. पण तसं करता न करता बाबा आपल्याला पंढरीत यायचं आहे. कशात यायचं आहे. पंढरीत यायचं आहे. आता बघा हे पंढरीत येताना बघा त्या बाळाचा आवाज आला. कामिकाने उचलल्यानंतर बघा आकाशवाणी झाली आणि सांगितलं बाबा या बाळाला घरी जाऊन घेऊन जा. याचं पालन पोषण कर. हा मोठा व्यक्ती आहे. दिव्य असा पुरुष आहे बघा. हा कामिकाने घरी नेल्यानंतर बघा तो निपुत्रिक होता. त्याला संतान नव्हतं. त्याच्या बाईला पण आनंद झाला. आनंद झाल्यानंतर बघा हा जो बाबा मच्छिंद्र आहे त्याचं नाव पण सांगितलं. याचं नाव मच्छिंद्र ठेव. माशापासून प्राप्त झाला म्हणून याचं नाव काय ठेव मच्छिंद्र ठेव. आणि बघा तो कामिक मोठा झाला 12 वर्षाचा झाला. झाल्यानंतर बघा यांचा व्यवसाय काय होता. मासे पकडण्याचा. आता हे जाळे घेऊन जायचे मासे पकडायचा दर दिवशीचा हा व्यवसाय. पण एक दिवस माझ्या बडे बाबाच्या मनामध्ये आलं
बडे बाबाच्या मनामध्ये आलं, बाप मासे पकडतो आणि माझा बडे बाबा समजता ना? नाही, आमच्या वारकऱ्यांना बघतो. हा, बडे बाबा म्हणजे मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथ काय करायचे, ते मच्छी धरायचे, इकडनं बापाने पकडले बाहेर टाकायचे. टाकल्यानंतर माझ्या मच्छिंद्रनाथाने काय करावं, ती मच्छी उचलावी, कुठं टाकावी, पाण्यात टाकावी. बघा बापाला राग आला. राग आल्यानंतर बघा मच्छिंद्रनाथाचे फटके बसल्यानंतर बघा आता कुठून आलता, वंग देशात आलता की नाही, कुठून आलता, वंग देशातून. आता आपण मळीला जर गेलो ना तर त्याला काय सांगतात, ज्याने नाही पाहिली पंढरी त्यांनी पाहावी दिंडोरी. ज्याने नाही पाहिली पंढरी त्यांनी पाहावी दिंडोरी. आणि भटक्याची पंढरी म्हणजे तिचं नाव, भटक्याची पंढरी तिचं नाव मळी विठ्ठल. भटक्याची पंढरी म्हणजे तिचं नाव मळी. ओम चैतन्य कानिफनाथाय नमः. सावरगावला विराजमान आहे ते ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. आता कानिफनाथाचा गुरु कोण, ते येवलवाडीला आहे. ओम चैतन्य गोरक्षनाथ जालिंदरनाथाय, त्याचा साधक कोण, जालिंदरनाथ. आता ही परंपरा आली ना, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आता अष्टमहासिद्ध्या कोणाकडे आहेत, कोणाला दिल्या, दत्तात्रय प्रभूंनी दिल्या. आता तुम्हाला 10 महासिद्ध्या जर प्राप्त करायच्या आहेत, किती, 10 महासिद्ध्या जर तुम्हाला प्राप्त करायच्या आहेत तर तुम्ही कुठे जायला पाहिजे, तुम्हीच नका जाऊ, मलाही घेऊन चला. 15 दिवस आपल्याला लागेल ना गुलाब बाबा, किती, कमलाकर महाराज 15 दिवस लागतील ना 10 महासिद्ध्या प्राप्त करायला, लागतील का? आपल्याला इथं सांगितलंय आता एवढा कष्ट करायची गरज नाही. एक रात्र 1 दिवसात आपलं काम होतंय की नाही बाबा, होतंय ना. कलियुगामध्ये सांगितलंय, हा मी नाही सांगत, ते पुराण सांगतं. मी काही लिहिलं नाही पण ते पुराण सांगतं. 1 रात्र 1 दिवसामध्ये आपल्याला काम होतं. आता 10 महासिद्ध्या जर प्राप्त करायच्या आहेत तर कामाख्याला जायला पाहिजे. विठ्ठल काही यांना तर कामाख्याही माहित नसेल. गुलाब बाबा आहे माहित, काही यांना कामाख्याही माहित नसेल. विश्वाची जननी तिचं नाव कामाख्या देवी, जिच्यापासून उत्पत्ती झाली. तिचा पुरावा तुम्हाला कशात भेटेल, 14 कल्पवरी आयुष्य जयाला तरी तो राहिला दाटी खाली. एक कल्प काही साधा आहे हो, 4 युगाचा एक कल्प आहे. 4 युगाचं एवढं त्याला आयुष्य आहे. कोणाला, मार्कंडे ऋषीला. आता आपल्याला समजायचं काशीला जाणं होत नाही तर 2 वेळा 6 महिन्यातून जे अमावस्या येते तिचं नाव सोमवती अमावस्या. तिथं काय विराजमान आहेत, मार्कंड ऋषी. मग 12 वेळा काशी किंवा 1 वेळा मार्कंड, तरी आपण जातो का? मग 10 महासिद्ध्या प्राप्त करायच्या आहेत. आता हे एवढे सिद्ध्या आणि आता त्या 84 सिद्ध्या आपेगाव कुठं आल्या, सिद्ध बेटात. कुठं आल्या, इथं सिद्ध बेटात आल्या. आणि आल्यानंतर बघा माझ्या जगाच्या आईने आता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आता हे जर आपल्याला प्राप्त करायचं आहे ना तर मग इथपर्यंत तुम्हाला संसाराच्या नावे घालून या, वाढता हा पुण्य धर्म केला. मग आता इथपर्यंत आपण आलो ना तर मग आता याचा विस्तार असा आहे, बघा ऐका, याचा विस्तार असा आहे माय बाप. बघा आता इथं काय मोजू नका बाबा, वेळ झाली, माझी झाली, घड्याळ पाहू नका, माझी वेळ झाली. आता विस्तार असा आहे बघा, याचे 16 सांधे, 72 कोठड्या, 9 दरवाजे, 10वी खिडकी. आता हे 3.5 हाताचं बोलतो. हा आता पुढे आपल्याला जायचंय गोरक्षनाथाकडे. पुढे जायचंय गोरक्षनाथाकडे. ही 10वी खिडकी आणि याच्यामधून आता उलट क्रिया करा. मी जास्त बोलणार नाही पण गुहे सांगेन. आज नवीन वर्ष आहे, सगळ्यांना भराभराटीचं जाऊ द्या, सगळ्यांना आनंदात जाऊ द्या, है की नाही. सगळ्यांना शतवर्षाचं गणित म्हणजे जे आहे ते आयुष्य लाभू द्या. मी देवाकडे माझ्या मच्छिंद्रनाथाकडे मागणं करेन, मागण एक तुझं प्रती आहे देशी तरी पाहे.
पांडुरंगा हे माझ्या दादाकडे मी मागणं करीन, बडे बाबाकडे मागणं करीन. आता हिच्यामधून आपल्याला हे करायचं आहे. बघा आज मी परवाच्या दिवशी माझ्या गुलाब बाबाला एक टाकलं तर लोक सत्यनारायणची पूजा करतात. ते सांगतात पांडुरंग कुठं आहे, पांडुरंग कुठं आहे. तुम्हाला टाकलं तर ना मी, हा पांडुरंग कुठं आहे. आता पांडुरंग कुठं आहे समजायचं. बघा आता ही 3.5 हाताचा दिय एवढा तुम्हाला विस्तार सांगा. 72 कोटी नाड्या, हिच्यामध्ये 30 नाड्या महत्वाच्या, तिच्यामधून 24 नाड्या महत्वाच्या केल्या, तिच्यामधून 10 नाड्या महत्वाच्या केल्या, 10 नाड्यातून 3 नाड्या महत्वाच्या झाल्या. एकीचं नाव आहे इडा, एकीचं नाव आहे पिंगला आणि एक आहे सुषमना, आहे की नाही. मग आता आपल्याला पांडुरंगाला पाहायचं आहे. तर मग काही लोक सांगतात बाबा मी पांडुरंगाला पाहिले नाही, मी देवाला पाहिले नाही, मी बडे बाबाला पाहिलं नाही, मी नाथाला पाहिलं नाही. मग पांडुरंग जर तो काही माणसं आपल्यासारखी एडपट सांगतात, माझ्यासारखी हा एडपट सांगतात. तर देवाला जर द्वारकीच्या देवाला जर 16 शस्त्र 108 बायका आहेत, किती 16 शस्त्र 108 बायका आहेत, तर तो विठीवर कसा काय उभा असेल. देव नाही, देव नाही. आता बघा एवढ्या 16 शस्त्र तुम्हाला 72 कोटी नाड्या सांगितल्या ना, तर इकडे बघा ह्या शरीरामध्ये 16 शस्त्र 108 नाडी आहेत. हिच्यामधून बघा एक प्रिय आहे, 3 तर तुम्हाला सांगितल्या, पण हिच्यामधून एक प्रिय आहे. ते आपण नेहमी बोलतो धारा 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 धारा. तेल नाही हा, तेल नाही, त्याचा उलट अर्थ करा राधा राधा राधा. मग कृष्णाला प्रिय काय आहे, काय आहे राधा. मग आता इथे या जणू देह हा पंढरी आत्मा पांडुरंग ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या पद्धतीने शिकीला गोरक्षवाळाला गैनी पडते. आता काही वेळही झालंय, जास्त काही दळण्यात मजा नाही. आता तुम्हाला भावार्थामध्ये सांगून टाकलं. आता मच्छिंद्र कोण होता, त्याचा साधक. आता इकडे बघा शालिवाहन सख्य, शालिवाहन सख्य. आता त्या कुंभाराचा मुलगा त्यांनी काय केलं, मातीचे असे पुतळे तयार केले, त्याच्यामध्ये संजीवनी मंत्र टाकला आणि हे सैन्य उभं केलं. माझ्या गोरक्षनाथाने बघा, गोरक्षनाथाने बघा अष्टमहासिद्धी प्राप्त केल्यानंतर काय करावं,
की त्यांनी मातीचा एक पुतळा तयार केला. पुतळा तयार करत असताना बघा तिच्यामध्ये संजीवनी मंत्र ओतला. ओतल्यानंतर तो पुतळा सजीव झाला. काय झाला? सजीव झाला. आणि सजीव होत असताना बघा माझा गोरक्षनाथ घाबरला. काय झालं? माझा गोरक्षनाथ घाबरला. तुम्हाला प्रमाण दिलं पण पाठीराखा कोण होता? मच्छिंद्रनाथ. सद्गुरु सारखा असता पाठीराखा, इतराचा लेखा कोण करे. पाठीराखा असल्यामुळे बघा त्या मच्छिंद्र गोरक्षनाथाला सांगितलं मला घाबरू नको. जे तुम्ही क्रिया केल्यानंतर त्याच्यापासून एक सजीव देह तयार झाला. ते गहिनीनाथाचं नाव काय आहे? दिने बाबा जे नवनारायण आहे, नवनारायणाने अवतार घेतला ते मला तुम्हाला सांगता येणार नाही. तुम्ही माझे माये बाप, मी तुमचा ने करू. अभद्र मुखातून वाणी आहे गेली नशित नका माझा राग धरू. त्याचं नाव मला सांगता येणार नाही. आणि तो गहिनीनाथ. आणि गहिनीनाथ बघा ज्या वेळेस त्या सिद्ध बेटावरती आपे गावामध्ये बघा नेवाशामध्ये विठ्ठल पंथ नावाचे दाम्पत्य होते. विठ्ठल पंथ आणि रुक्मिणी माता बघा त्यांची दिशाभूल करण्यासाठी बघा हे त्र्यंबकला आलं. वारीसाठी त्र्यंबकला आले आणि त्यांची दिशाभूल केली, परिवाराची दिशाभूल केली. आणि हे बघा गहिनीनाथाने बघा निवृत्तीनाथाला बोध केला. कोणाला? निवृत्तीनाथाला. बघा ही सगळी मायलेक तिकडे गेली. तिकडे गेल्यानंतर बघा गहिनीनाथाचं साधक कोण? निवृत्ती दादा. कोण साधक? निवृत्ती दादा. आता दादा असल्याने हे महाराज अभंगाच्या तिसऱ्या पद्धत सांगतात. प्रसाद निवृत्ती दाता निवृत्ती दातार ज्ञानदेव सार सुजविले. आता एवढं सांगण्यापेक्षा बघा त्याला जराशी कलाटणी दिली. कलाटणी दिल्यानंतर बघा आता आपल्यालाही त्याचं भजन करायचं. एकदा टवटवीत व्हा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.
या मार्केटमध्ये येताना बघा, जाता जाता सांगून जाईल, या मार्केटमध्ये आपण पेठला जर गेलो तर अनंत दुकान आहेत, अनंत दुकान आहेत. मी आता तिरडेला आलो तरी तिथे 4-5 दुकानं पाहिली भगवत बाबा, 4-5 दुकानं पाहिली बघा. ह्या मार्केटमध्ये येताना बघा ज्ञानदेव सार जोजविले. हे मार्केटमध्ये येताना बघा, ह्या जगामध्ये फक्त 3 महत्वाची दुकान आहेत. जाता जाता सांगून जाईल मायबाप, ह्या जगामध्ये येताना 3 महत्वाची दुकान आहेत. एक आहे जीवाचं दुकान, एक आहे जीवाचं दुकान, एक आहे देवाचं दुकान आणि एक आहे संतांचं दुकान. विठ्ठल जीवाच्या दुकानामध्ये फक्त भेटतं दुःख, देवाच्या दुकानामध्ये भेटतं दुःख. दुःख बांधवली आहे हा संसार. आणि देवाच्या दुकानामध्ये बघा 2 प्रकारचा माल भेटतो. एक मालाचं नाव आहे सुख आणि एक मालाचं नाव आहे दुःख. सुख पाहता जवा, दुःख पाहता. आणि संतांच्या दुकानामध्ये फक्त एकच क्वालिटीचा माल भेटतो. कोणता? थम्सअप. कोणता? थम्सअप. त्या काळाला त्याच्या स्प्राईट कोणी पित नाही जास्त, पण मार्केट त्याला आहे. कोणाला आहे? थम्सअपला आहे की नाही. मी आता नाचन खडकला गेलतो ना कीर्तनाला, जेवताना पण थम्सअप. विठ्ठल संतांच्या दुकानामध्ये फक्त एक माल भेटतो, त्या मालाचं नाव आहे सुख. काय आहे? सुख. त्याच्या पाठीमागे आशा नाही, वासना नाही आणि तृष्णा नाही. का सुख आहे? का सुख आहे? बघा, माझ्या बडे बाबाचा आज महत्वाचा दिवस आहे की नाही. आज बघा माझ्या बडे बाबाचं मंदिर मोकळं आहे. कसं आहे? मोकळं आहे. आज बघा समाधीला आपण हात लावणार आहे, चंदनाची उटी लावणार आहे. कशाची? चंदनाची उटी लागणार आहे. बघा तुका म्हणे गुण तैसे तुम्ही जगी. एकच चंदनाचा वृक्ष असेल ना तर सगळ्या झाडांना ते वृक्ष वास देत, वास देत. आणि माझ्या माऊलींनी सगळ्यांना वास दिला, सगळ्यांना वास दिला. काय वास दिला असेल? काय? वैष्णवा घरी सर्व काळ, सदा धनधनाती टाळ. या न्यायाप्रमाणे मायबाप बघा, तुम्ही माझे माय बाप, मी तुमचा लेकरू. अभद्र मुखातून वाणी गेली असेल तर नका माझा राग धरू. नवते वेगाचा कार्यक्रम माझ्या नाथ संप्रदायातल्या महाराजांना मी नेहमी सांगत जाईन मायबाप, कार्यक्रम घ्यायचे असले का कीर्तनकाराला उजळणी सुटते का? सुटत नाही. त्याच्यासाठी आमच्या कीर्तनकाराला वेळ लागतो. वेळ किती तास? 1.5 तास. 1.5 तासामध्ये पूर्ण अभंग सुटला जातो. मग माझं चांगलं असेल तर तुम्ही पदरात घ्या, काही वाईट बोल निघाले असतील तर मग सारख्या लेकराला माफ करा. आणि महत्वाचं जर बोललो असेल तर बडे बाबाची कृपा समजा. या न्यायाप्रमाणे आपण आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आमचे मृदुंगमणी भगवत बाबा नाव काय? हिरामण बाबा नाठे उत्तम अशी साथ दिली. आमचे हार्मोनियम मास्तर चंद्रकांत बाबा नाठे बघा, एका रेषेत वय असेल, बरोबर ना? थोडा मोठा एका रेषेत वय असेल. उत्तम अशी साथ दिली आमचे भागवत बाबा. आम्ही मित्रच आहे. बाबाचं नाव काय? रावजी बाबा. यांनी येताच मला ओळख सांगितली. मग त्यांना मी सांगितलं, भागवत बाबा चिंचवळ डोळ वहळ तुमचं खोल का, चिंचवळ डोळ वहळ खैरापाडी तुमचं दावलेश्वर सावरपाडा बिहेडपाडा अशा ठिकाणी मी नेहमी चौक मारायला येतो. अशा ठिकाणी मी चौक मारायला नेहमी येतो. आणि एकदाही तिरड्यात तुमच्या आलतो. विठ्ठल तेव्हाही तिरड्यामध्ये आलतो ना. आता आपली भेट झाली. हरिबाबा नाठे आमचे मास्तरमानीचे महाराज बघा. गायनाचार्य बारे वाघाचे वैभव आमचे केशव महाराज पाडवी, आमचे दौलत महाराज, आमचे सीताराम बाबा,
गोविंद बाबा, आनंद बाबा, मधुकर महाराज, आमचे जोगदार पुंडलिक बाबा खांडवी, आमच्यासाठी योगदान दिलेले आमचे बघा, त्यांचा आटास होता. आज पाडव्याचाच अभंग घ्यायचा होता, पण आमचे बघा मनोहर बाबा खंबाई बुबळीकर यांनी एक शंका सांगितली मला. गुलाब बाबा, बाबा तुम्ही फार अभंग सांगितले, प्रत्येक शब्दाचा अर्थ फोडून सांगितला, पण नेमकी एक अभंग मला ऐकायचा आहे, चिंतनात आणायचा आहे, म्हणून ओवी सांगितली. मनाचा मारू न करता, इंद्रिय दुःख न देता येते मोक्ष ऐकता श्रवणाची माझी ऐक. माझ्या गुरुवानी कमलाकर बाबांनी बघा एवढा मोठा क्षेत्रालय खोलला. काय खोललं? एवढं क्षेत्रालय खोललं कशासाठी? तुमच्या आमच्यासाठी खोललं. आणि हे क्षेत्रालयामध्ये तुमची आमची प्रगती झाली पाहिजे. प्रगती होत असताना बघा मिळून संत जन करू देवाशी भांडण, एकमेकांमध्ये वाईटपणा करू नका, एकमेकांचा तिरस्कार करू नका, सगळ्यांना संघटित करा बाबा. नाथ संप्रदाय आणि तुम्ही आम्ही एक वेगळे नाही बाबा, तुम्ही आम्ही वेगळे नाही. आणि ह्या कार्यक्रमासाठी बघा जे तुमच्या समोर लाईव्ह चालू आहे, हे जे लाईव्ह चालू आहे बघा, लाईव्ह करणारे बघा आमचे गुरुशक्ती चॅनल 111, एक दुसरा माझा चॅनल आहे गुरुशक्ती चॅनल, माझा स्वतः युट्यूबला कीर्तन चालू आहेत माझी बाबा. तर तो चॅनल आहे 358 आणि दुसरा चॅनल आहे तो गुरुशक्ती चॅनल 111. तुम्ही डाईल करा, तुम्हाला कीर्तन आपली युट्यूबला येतील. असं काही नाही बाबा, ज्यांनी आपल्या कमलाकर महाराजसाठी, दिने बाबासाठी, गुलाब बाबासाठी एवढा टास्क केला, एक फोनावरती एवढे लांबून माणूस आला. आणि तुम्ही माझे माय बापा सगळे होणीच्यात बघा झालेली सेवा तुम्हा माय बापाच्या चरणावरती आणि माझ्या बडे बाबाच्या चरणावरती भैरवी होणार नाही. आणि कार्यक्रमाला विराम देऊया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज की, नवनाथ महाराज की जय.